रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो बरवा तो माधव बरवा माधव बरवा माधव बरवा कृपाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा कृपाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाशीला धन्य माता पिता तयाशीला धन्य माता पिता तयाशीला कन्या पुत्र होती जी सासरी कोई कन्या पुत्र होती जी सासरी कन्या पुत्र होती जी सासरी कोई कन्या पुत्र होती जी सासरी तयाचा हरिक वाटे देवा कयाचा हरिक वाटे देवा कयाचा हरिक वाटे देवा भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण खंड चिंतन विठोबाची अखंड चिंतन विठोबाची अखंड चिंतन विठोबाची कामणी मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही कन्या पुत्र होती पुढे कन्या पुत्र होती जे सासरी कन्या पुत्र होती पुढे कन्या पुत्र होती जे सासरी कयाचा हरिक वाटे देवा कयाचा हरिक वाटे देवा कयाचा हरिक वाटे देवा गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी कुमार कुमारी गोपाल
कुमारी गोपाल कुमारी गोपाल आपुलिया हिता गुआसी जागता आपुलिया हिता गुआसी जागता आपुलिया हिता जोआसी जागता आपुलिया हिता जोआसी जागता धन्य माता पिता तयाचे फुले कन्या पुत्र होती जे सात्विक फुले कन्या पुत्र होती जे सात्विक माता पिता तयाजिया धन्य माता पिता तयाजिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा तयाचा हरिख वाट देवा फुले कन्या पुत्र होती जे सात्विक फुले कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा तयाचा हरिख वाटे देवा फुले कन्या पुत्र होती जे सात्विक फुले कन्या पुत्र होती जे सात्विक आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडोत्याची सेवा तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम
जघन निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रं सदै धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सत्यम ज्ञानमनंतं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठ प्रांगण रिंगण लोल मनायासं परमायासं माया कल्पित नानाकार मनाकारं भुवनाकारं क्ष्मायानाथ मनाथं प्रणमत गोविंदं परमानंदं जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चोंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आपुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय समर्थ श्री तुकोबाराय यांचा जो माणूस आपल्या आई बापाची सेवा करतो आपल्या हिताविषयी जागा आहे अशा कुटुंबाविषयी अशा परिवाराविषयी अत्यंत कृतज्ञतेचे उद्गार काढणारा अत्यंत महत्वाचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत सोपा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल आज बोडके परिवारासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे अत्यंत गौरवाचा दिवस आहे बोडके परिवाराचे त्या ठिकाणी पितामह असणारे त्यांचा त्या ठिकाणी आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे का अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करायचा कारण त्यांनी आपल्या समग्र जीवनामध्ये पूर्ण आयुष्यामध्ये जी काही देशाची राष्ट्राची समाजाची कुटुंबाची परिवाराची नातेवाईकाची सेवा केलेली आहे त्यांच्या सेवेचं ऋण आपण आयुष्यभर त्यांच्यासाठी किती काही केलं तरी तो परिवार पूर्ण करू शकत नाही पण त्यांच्या सेवेच्या मोबदल्यातून त्या ठिकाणी अंशतः उत्तीर्ण होण्यासाठी हा अभिष्ट चिंतनाचा सोहळा विठ्ठल ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती त्या ठिकाणी नामदेव दादा बोडके यांचा हा 75वा वाढदिवस आहे त्यांचे चिरंजीव असणारे रवींद्र साहेब बोडके असतील त्या ठिकाणी सचिन दादा बोडके असतील त्यांच्या सुकन्या सौभाग्यवती मनीषाताई गीते असतील त्याचप्रमाणे त्यांचे जावई असणारे गीते साहेब असतील आणि त्यांचा समग्र परिवार त्यांच्या बहिणी त्यांचे बंधू त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट नातेवाईक मंडळी यांनी आपल्या दादांचा त्या ठिकाणी या उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पहा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आपला बाप जो असतो ना पहा जीवन जगत असताना आपल्यावरती अनेक जणांचे उपकार असतात बरं का त्यापैकी सगळ्यात मोठे उपकार असतात ते म्हणजे आपले जन्मदाते आईबापाचे आपल्या आईबापाच्या ऋणातून आपण काहीही जरी केलं ना तरी कधीच उत्तीर्ण होऊ शकणार नाही शास्त्र असं सांगतं यम माता पितरो क्लेशम सहिती संभवी नृणाम नतस्य निष्कृती ही वर्ष शतैर आपण आपल्या बापाच्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी एक जन्म सोडून द्या 100 जन्म जरी घेतले ना तरी त्यांच्या ऋणातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही एवढे आपल्या आई बापाचे आपल्यावरती उपकार असतात आणि बोडके परिवाराचं सौभाग्य असं आहे त्यांनी आपल्या वडिलांच्या डोळ्या देखत त्यांचा गौरव सोहळा आयोजित केलेला आहे बरं हे लय महत्वाचं आहे पहा लोक मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतात आई वडिलांच्या स्मरणार्थ पण कधी वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी नाही का प्रथम पुण्य स्मरणाच्या दिवशी पण मला सांगा ज्याच्यासाठी आपण कार्यक्रम करतोय त्याने जर डोळ्यांनी पाहिला नाही त्या कार्यक्रमाचा काय उपयोग घेऊ मला सांगा जगामध्ये 7 आश्चर्य बरोबर ना ताजमहल नावाचं एक आश्चर्य आहे ताजमहल त्या ताजमहलचा इतिहास काय आहे शहाजहान बादशहानं आपली पत्नी असणारी अर्जुमंद बानो तिला मुमताज बेगम असं म्हणायचे तिच्या स्मरणार्थ तो महल बांधला पण तिच्या स्मरणार्थ बांधल्यानंतर कधी बांधला माहितीये का ती मेल्यानंतर ती गेल्यानंतर बांधला काय उपयोग घेऊ आज सगळं जग प्रेमाचं प्रतीक म्हणून त्या ताजमहलचं दर्शन घ्यायला जाते एवढा मोठा त्या काळामध्ये करोडो रुपयाचा खर्च करून तो ताजमहल बांधला पण जिच्यासाठी बांधला तिनेच पाहिला नाही काय त्या ताजमहलला जाळायचं तसं आपल्या आई वडिलांच्या डोळ्या देखत
त्यांचा गौरव करणं, त्यांचा उत्सव करणं, त्या ठिकाणी त्यांचं पूजन करणं, त्यांचं औक्षण करणं हे पुत्राच्या जीवनातलं सगळ्यात मोठं सद्भाग्य असतं. विठ्ठल विठ्ठल. आणि दादांचे दोन्हीही चिरंजीव रवींद्र साहेब असतील, सचिन साहेब असतील, ते खऱ्या अर्थानं पुत्र मानायचे योग्यतेचे आहेत बरं का. का पुत्र कोणाला म्हणतात माहितीये का? ऐका, संत एकनाथ महाराज पुत्र शब्दाची व्याख्या सांगतात. पुत्र म्हणजे कोण असतो? पुत्र म्हणजे तो असतो जो आपल्या आईला प्रत्यक्ष लक्ष्मी समजतो आणि आपल्या बापाला प्रत्यक्ष नारायण समजतो, तो खऱ्या अर्थानं पुत्र असतो. माता लक्ष्मी आपण, पिता स्वयमेव नारायण, ऐसे भावे ज्याचे भजन, सत्पुत्र जाणतो ऐक. म्हणून साहेबांचे, त्या ठिकाणी दादांचे दोन्ही चिरंजीव असतील, सुकन्या असतील, आपल्या वडिलांविषयी अत्यंत त्यांच्या अंतःकरणामध्ये आदर आहे. पहा, आपलं काय होतं माहितीये का? हरण असतं ना, हरण, प्रत्येक हरणाच्या बेंबीमध्ये, नाभिस्थानामध्ये कस्तुरी नावाचा घटक असतो बरं का. प्रत्येक हरणाच्या नसतो, क्वचित एखादा हरण असतं, त्याच्या नाभिस्थानामध्ये कस्तुरी नावाचा घटक असतो. ती कस्तुरी एवढी मौल्यवान असते. ऐका बरं का, कस्तुरी किती महाग असते. तुम्ही जर पंढरपूरला गेले असाल आणि पांडुरंगाचं जर दर्शन घेतलं असेल तर पांडुरंगाच्या कपाळावरती कशाची उटी असते? कस्तुरी मळवट चंदनाची उटी. कस्तुरी पांडुरंगाला लावलेली असते. ती कस्तुरी किती महाग असते माहिती का? सोनं जे आहे ना, सोनं, त्या सोन्यापेक्षा 10 पटीनं कस्तुरी महाग असते. ती कस्तुरी किती महाग असते? तर त्या हरणाच्या नाभिस्थानामध्ये कस्तुरी असते, एवढीच असते. तिचा एवढा सुंदर वास येतो, एवढा सुंदर सुगंध येतो की त्या हरणाला असं वाटतं त्या कस्तुरीचा वास घेतल्यावरती हा वास कुठून बाहेरूनच येतो. आणि त्या वासाच्या शोधार्थ ते हरिण पळतं, इकडं तिकडं पळतं, जिकडं वारं फिरेल तिकडं पळतं. पळून 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 त्या हरणाचा ऊर फुटतो, ते मरतं, पण त्या कस्तुरीचा सुंदर सुगंध आपल्याच जवळ आहे हे त्याला कळतच नाही. बऱ्याच जणांचं असं होतं बरं का. सगळ्या जगातले तीर्थ फिरून येतात, या देवाकडे जा, त्या देवाकडे जा, त्या तीर्थक्षेत्राकडे जा, पण जगातले सगळे देव, जगातले सगळे तीर्थ आपल्या आईबापाच्या चरणाशी आहेत हे लोकांना कळतच नाही. म्हणून या बोडखे परिवाराचं सद्भाग्य असं आहे, आज आपल्या बापाचं, आपल्या वडिलाचं, आपल्या जन्मदात्या पित्याचं त्या ठिकाणी गौरव सोहळा आयोजित केला. जगातले सगळे तीर्थ आपल्या वडिलांच्या चरणाशी आहेत आणि अशा वडिलांचा सोहळा आयोजित केला. एक सांगू, देवाची पूजा केल्यानं, देवाची सेवा केल्यानं देव प्रसन्नच होईल की नाही शंका आहे, नाही सांगता येत. तुम्ही देवाचे षोडशोपचार पद्धतीनं सेवा केली, पूजा केली, त्या तुमच्या पूजेनं देव प्रसन्न होईल की नाही सांगता येत नाही. पण तुम्ही तुमच्या जन्मदात्या बापाचं पूजन केलं, देव निश्चित प्रसन्न होणार. विठ्ठल विठ्ठल. कारण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात, सकळ तीर्थाची दुरे जी का माता पितरे तया, सेविशी किर शरीरी लोण कीजे. जगातले सगळे तीर्थ आपल्या बापाच्या पायाशी प्रत्यक्ष विराजमान असतात. तुम्हाला जर असं कधी वाटलं ना की मला तीर्थ भ्रमण करायचं, मला भारत देशातले सगळे तीर्थ पाहिजे, पण काय शक्य नाही, वेळ नाही, पैसा नाही, जाण्याची सुविधा नाही, एक काम करायचं काय, आपल्या जन्मदात्या आई बापाला असं खुर्चीवर समोर बसायचं, त्यांचे पाय धुवायचे आणि पाय धुतल्यानंतर एक चमचाभर पाणी प्राशन करायचं आणि एक चमचाभर पाणी बादलीत टाकून त्यांनी आंघोळ करायची. जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला भेटेल. विठ्ठल विठ्ठल. इतकं वडिलाचं, जन्मदात्या बापाचं आपल्या जीवनामध्ये महत्व असतं. पहा, काय एवढं महत्व असतं माहिती का आपल्या बापाचं? बाप म्हणजे कोण असतो माहिती का? मनुष्य रूपातील प्रत्यक्ष देव म्हणजे आपला जन्मदाता बाप असतो. थोडं पुढे जाऊन सांगू, 33 कोटी देवाची बरोबरी करणारा मनुष्य रूपातील एकमात्र देव तो म्हणजे आपला जन्मदाता बाप असतो. विठ्ठल बाप आपल्या मुला बाळासाठी लई कष्ट करतो, लई काबाड कष्ट करतो.
मुलाचं भविष्य घडवण्यासाठी बापाने काय काय सहन केलंय ना, ते फक्त बापालाच माहीत असतं, दुसऱ्याला नाही कळू शकत कोणाला. आता दादाचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आपल्या परिवारासाठी, मुलासाठी त्यांनी किती परिश्रम केले, लहानपणापासून आयुष्यभर किती सोसलं, कोणत्या कोणत्या प्रसंगाला सामोरे गेले, किती किती दुःख ते त्या ठिकाणी त्यांनी ग्रहण केले, किती संकटाचा, दुःखाचा, समस्येचा सामना केला, हे जगाला नाही कळू शकणार, हे फक्त त्यांनाच कळू शकणार. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. कशासाठी केलं हो त्यांनी? आपल्या मुलासाठी, आपल्या परिवारासाठी, त्या ठिकाणी आपल्या समाजासाठी स्वतःचं सगळं जीवन चंदनासारखं झिजले, उगळलं आणि आपला परिवार उभा केला, आपली मुलं उभी केली. एक सांगू का, गृहस्थ आश्रमाची सगळ्यात मोठी श्रीमंती कोणती माहिती का? तुम्ही जीवनामध्ये किती प्रॉपर्टी कमावली त्याला महत्व नाही, किती संपत्ती कमावली त्याला पण महत्व नाही, तुम्ही जीवनामध्ये किती काय आणखी कमावलंय, सत्ता कमावली, पद कमावलं, प्रतिष्ठा कमावलं, याला महत्व नाही. जीवनामध्ये तुमची सगळ्यात मोठी कमाई तुमचे संस्कारशील मुलं ही जीवनातील सगळ्यात मोठी संपत्ती असते. पहा, आम्ही कीर्तनाच्या निमित्ताने समग्र महाराष्ट्रभर फिरतो, पण काही काही ठिकाणी असे प्रकार आढळतात, वडिलांनी खूप त्या ठिकाणी कष्ट केले, मोठा त्या ठिकाणी प्रपंच उभा केला, पण मुलं व्यसनी निघाली, मुलं त्या ठिकाणी समाजाला तोंड दाखवायला लायक त्या ठिकाणी निघाले नाहीत, त्या बापाचं सगळं जीवन व्यर्थ झालं. पण आपल्या बोडके परिवाराचं वैशिष्ट्य असं आहे, वडिलांनी जी प्रतिष्ठा कमावली ना, तीच प्रतिष्ठा कायम राखण्याचं काम त्यांच्या दोन चिरंजीवांनी केलं. हा त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. वाक्य जर आवडले तर टाळ्या वाजायचा, बरं का, टाळ्या वाजायला काय बिल नाही पडत. आणि दुसरी एक सगळ्याला हात जोडून विनंती करतो, तुम्ही पायात ज्या चपला घातलेल्या आहेत ना, त्या सगळ्यांनी चपला एकदा काढून ठेवा. का? कारण कीर्तन हे अत्यंत पवित्र साधन आहे, बरं का. कीर्तनामध्ये साक्षात देव उभा असतो महाराज. तेथे असे देव उभा, कैसी समचरणाची शोभा. आणि आपल्या कीर्तनात आज एक देव नाही बरं का, दोन देव हजर आहे. कोणते? पहिला देव हजर आहे पांडुरंग परमात्मा. जिथं कीर्तन असेल ना तिथं पांडुरंग हजर असतो, हे एक सिद्धांत आहे. आणि दुसरा देव हजर आहे ते म्हणजे वरुण राजा. सगळ्याचं स्वागत करतोय वरुण राजा. का? कारण दादांनी प्रामाणिकपणे आपली सेवा केली, लोकसेवा केली, समाज सेवा केली. मग त्या वरुण राजाला सुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. वरुण राजा म्हटलं नाही नाही नाही, दादाच्या सोहळ्यासाठी, दादाच्या उत्सवासाठी मला पण यायचं, म्हणून 4 वाजल्यापासून तो उपस्थितीला होती. पण नाही का, आलिया भोगाशी असावे सादर, जो प्रसंग येईल त्याला आपण सामोरं जाऊन या ठिकाणी आपल्याला सेवा साजरी करायची. विठ्ठल जीवनामध्ये बाप लय आकाशाच्या उंचीचा असतो, बाप हिमालयाच्या उंचीचा असतो. बापाचं हृदय, बापाचं काळीज कोणालाच नाही समजू शकत. तुम्ही आम्ही जीवनामध्ये जीवन जगत असताना आपलं चांगलं व्हावं असं लोकाला वाटत नाही बरं का. लोकांची काही पहा, मी तुम्हाला लोकांच्या मानसिकता सांगतो. आपले आईबाप सोडून बाकीचे जे लोक आहेत ना, ते आपल्याबद्दल काय विचार करतात. आपल्याला जर काही प्राप्त झालं ना, लोक जळत येत आपल्यावर. लोकांना असं वाटत नाही हा आपल्या पुढे जावा, नाही नाही नाही, लोकांना वाटतं हा याचं चांगलं का झालं, असं लोक विचार करतात. मित्र जो असतो ना, मित्र विचार करतो माझ्या मित्राला मिळावं, पण माझ्या इतकं नाही मिळावं, माझ्यापेक्षा थोडं कमी मिळावं, अशी मित्र इच्छा करतो. भाऊ नावाचा घटक असतो. भावाला असं वाटतं माझ्या भावाला मिळावं, पण माझ्या इतकंच मिळावं, माझ्यापेक्षा जास्त मिळू नये. बरोबर का? पण जगामध्ये बाप नावाचा घटक असा असतो, बाप विचार करतो मला जे मिळालंय ते माझ्या मुलाला मिळावंच, पण मला जे मिळवता आलं नाही तेही माझ्या मुलाने मिळवावं, ही इच्छा करणारा जगातला एकमात्र देव आपला जन्मदाता बाप असतो. हे मी नाही सांगत का, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. आणि पुत्रे मी आपुल्या गुणी, जिनावा हे बापा शिराणी, तरी ते शारंग पाणी फळावे. माझ्या मुलाने मला सकळ गुणांमध्ये जिंकून पुढे जावं अशी इच्छा फक्त बाप करत असतो. आणि ही इच्छा आपल्या दादांची पूर्ण झालेली आहे महाराज. त्यांनी जे पद, प्रतिष्ठा, समाज, मित्रमंडळी जमा केले ना, त्यांच्याच पावलावरती पाऊल देऊन त्यांचे 2 चिरंजीव असतील, त्यांनीही त्या ठिकाणी परिवार जोडलेला आहे. आज दादांच्या उत्सवासाठी हा सगळा नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट परिवार आलाय ना, हा सगळा परिवार या कुटुंबावरती अथांग अशा प्रकारचं प्रेम करणारा हा परिवार आहे. विठ्ठल बाप लई मुलावरती प्रेम करतो महाराज. बापाचा मुलावर जीव असतो याच्यात विशेष नाही बरं का.
बापाचा आहे ना मुलीवर विशेष जीव असतो बरं का. मुलापेक्षा बाप मुलीवरती जास्त प्रेम करत असतो. का? कारण मुलगी म्हणजे बापाच्या हृदयाचा तुकडा असतो. पहा, जगामध्ये कन्यादान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे बरं का. कन्यादान जे असतं ना, कन्यादान हे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. कशासाठी माहिती का? कारण बाकीचे दान देत असताना खिशातून दिले जातात, पण कन्यादान हे हृदयातून दिले जातं. कारण मुलगी बापाच्या हृदयाचा तुकडा असते. माऊली सांगतात का, सुकुलीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिधली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. दादांच्या जीवनामध्ये पण कन्यादान करण्याचा योग आला बरं का. आणि कन्यादान करत असताना त्यांनी गीते परिवाराला आपली कन्या दिली. वारकरी संप्रदायाशी अत्यंत एकनिष्ठ असणारा, समाजसेवक असणाऱ्या गीते परिवाराला त्यांनी त्या ठिकाणी आपली सुकन्या दिली. म्हणून दादांचं खऱ्या अर्थानं सौभाग्य आहे. 2 मुलं आहेत, सुशिक्षित आहे. मुलगी ही सुशिक्षित घरी दिलेली आहे. त्यांचा सगळा परिवार सुशिक्षित आहे, संप्रदायाला धरून आहे. त्या ठिकाणी राष्ट्राची, धर्माची, देशाची सेवा करतोय. हा त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा गौरव आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज सांगतात की जगामध्ये कोण धन्य आहे, कोण धन्य आहे, याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. आपुलिया इता जो असे जागता, आपुलिया इता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया इता जो असे जागता, आपुलिया इता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, त्याचे माता पिता, त्याचे आई वडील धन्य आहेत. कोणाचे? जो आपल्या हिताविषयी जागा आहे त्याचे आई बाप धन्य आहे. हिताविषयी जो जागा आहे त्याचे आई बाप धन्य आहे. पहा, हित म्हणजे काय? हिताचे 2 प्रकार पडतात बरं का. एक प्रापंचिक हित, संसारिक हित, आणि दुसरा आहे परमार्थिक हित. या दोन्ही हिताविषयी माणसाने जागा असावं बरं का. प्रापंचिक हिताविषयी पण जागा असावं महाराज. काही काही लोक काय करतात माहिती का, स्वतःचं प्रापंचिक हित न करता लोकांची समाजसेवा करतात. असे लोक जगाच्या बाजारामध्ये मागं राहतात. म्हणून आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. माणसाने अगोदर आपलं हित करावं. कारण लोक असे निघालेत महाराज, उपकार करण्याच्या लायकीचेच नाही तो लोक. आपण आपला वेळ खर्च करून, आपलं त्या ठिकाणी वेळ खर्च करून एखाद्या जर उपकार केले ना, समोरचा माणूस लगेच उपकार विसरतो महाराज. उपकाराची जाण ठेवत नाही. आणि मग उपकाराची जाणीव न ठेवता एखाद्यावर जर उपकार केले ना, आपण जीवनामध्ये फसल्या जातो. म्हणून अगोदर आपण आपलं हित करावं. आपलं हित झाल्यानंतर मग जगाचं हित करावं बरं. म्हणून आपलं वास्तविक हित त्या ठिकाणी प्रापंचिक हित जो केलेला आहे, परंतु प्रापंचिक हित हे आपलं वास्तविक हित नाही. आपलं वास्तविक हित आहे परमार्थिक हित. परमार्थिक हित म्हणजे काय? प्रापंचिक हित म्हणजे काय? जीवन जगत असताना जे आपण कमावलंय ना, पैसा असेल, संपत्ती असेल, प्रॉपर्टी असेल, हे झालं प्रापंचिक हित. आणि वास्तविक हित कोणतं? आपण केलेला परमार्थ, भगवंताचं स्मरण, त्याचं नामस्मरण, त्याची वारी, त्याची तीर्थयात्रा, हे आपलं परमार्थिक हित असतं. पण आता फरक पहा बरं. प्रपंचातलं केलेलं हित हितच राहतं, आणि मेल्यानंतर आपल्या बरोबर काय येतं? परमार्थिक हित आपल्या बरोबर येतं. पहा, तुम्हाला जगामध्ये
सगळ्यात मोठा श्रीमंत कोण झाला माहितीये का आजपर्यंत जगामध्ये? कोण? रावण झाला. रावणाची श्रीमंती ऐका बरं का, रावण किती श्रीमंत होता. रावणाची श्रीमंती जर सांगितली ना, की टाटा बिर्ला हे सगळे रावणापुढे भिकारी वाटतात आपल्याला. एवढा रावण श्रीमंत होता. ऐका रावणाची प्रॉपर्टी किती होती. रावणाचे राज्यामध्ये जे घरं होते ना, 7 कोटी घरं हे सोन्याची होती बरं का. शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाच्या मालकीची. आता मला सांगा सोन्याला काय बाजार आहे सध्या? 1 महाराजांनी लय ॲक्युरेट सांगितलं, आत्ताच करून आले जस काय सोनं. 1,51,000 रुपये तोळा सोन्याला भाव आहे. आता रावणाच्या मालकीची किती घरं होती? 7 कोटी. शुद्ध कांचनाची बरं का, त्याच्यामध्ये भेसळ नाही महाराज, शुद्ध 7 कोटी घरं. आता आपण काय करू माहिती का, रावणाच्या एकाच घराचे एस्टिमेट काढू. रावणाचा एक बंगला घ्या नाही का, 2 BHK बंगला धरा. त्या 2 BHK बंगला बांधण्यासाठी रावणाला किती सोनं वाटावं लागलं असेल? किती ग्रॅम, किती तोळा? अहो ग्रॅम आणि तोळा नाही, टन सोनं वाटावं लागलं असेल. टन इतकं सोनं वाटावं लागलं असेल. म्हणजे एकाच घराचं बजेट काढताना आपले कॅल्क्युलेटरचा जाळ होऊन जातो. अशी शुद्ध कांचनाची 7 कोटी, एवढा मोठा जगात श्रीमंत रावण होता महाराज. पण रावण मेल्यानंतर त्याने किती ग्रॅम सोनं नेलं बरोबर? ए सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. समने जाती संपदाय वडी, सांगा ते कवडी गेली नाही, गेली नाही. समने जाती संपदाय वडी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एवढा मोठा श्रीमंत रावण, पण तो मेल्यानंतर त्याला एक कवडी सुद्धा नेता आली नाही. आता जिथं रावणाची ही अवस्था, आपलं तोळा आणि 2 तोळा कुठं घेऊन बसले हो, आपण कशातच नाही बसत ना. म्हणून भगवद्गीतेचा सिद्धांत आहे महाराज काय? नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्त्वः. तुम्ही जीवनामध्ये केलेलं सत्कर्म, परोपकार, पुण्य, देश सेवा, समाज सेवा, गोरगरिबांची सेवा, याच्यामुळे जे पुण्य तयार होतं ना, पुण्य, ते पुण्य मेल्यानंतर तुमच्या बरोबर येतं. आणि तुम्ही केलेलं प्रपंचाचं हित ते इथंच राहतं महाराज. आता 4-6 महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा वारले बरोबर. त्यांच्याकडे कोणतं पद होतं? उपमुख्यमंत्री पदाचं पद होतं बरं का. आता ते गेल्यानंतर ते उपमुख्यमंत्री नावाचं पद त्यांच्या बरोबर गेलं का इथंच राहिलं? इथंच राहिलं महाराज. का? सत्ता संपदा राहील ठाईची ठाई. आपण कमावलेली पदवी, डिग्री, पद, प्रतिष्ठा मेल्यानंतर काहीच कामाला येत नाही. मेल्यानंतर आपल्या कामाला येतं फक्त आपण जीवनामध्ये केलेलं सत्कर्म. म्हणून जीवनामध्ये पुण्य कमवावं, समाज सेवा करावी, लोकसेवा करावी, दीनदुखितांना, गोरगरिबांना त्या ठिकाणी मदत करावी. आणि एक सांगू का, देवाने दिलेला आशीर्वाद कदाचित एखाद्या वेळी निष्फळ ठरेल. देवाने जर तुम्हाला एखादं वरदान दिलं, कदाचित ते निष्फळ ठरेल. पण गोरगरिबाच्या अंतःकरणातून, गोरगरिबाच्या आत्म्याने तुम्हाला दिलेला आशीर्वाद कधीच निष्फळ ठरणार नाही महाराज. तुमच्या लेकरा बाळाला तो काम येणार महाराज. म्हणून जीवनामध्ये काही नाही करता आलं तरी चालेल, गोरगरिबांना मदत करायची. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज सांगतात की जो आपल्या हिताविषयी जागा आहे, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. त्याचे आई बाप धन्य आहेत. कोणाचे? जो आपल्या हिताविषयी जागा झालेला आहे. हिताविषयी जागा झालेले. पहा, भक्त प्रल्हाद होते बरं का, भक्त प्रल्हाद. त्या प्रल्हादाचा बाप कोण होता माहितीये का? राक्षस होता, राक्षस. त्यांनी राज्यामध्ये फरमान काढलं होतं, माझ्या राज्यामध्ये कोणी देवाचं नाव नाही घ्यायचं. नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि प्रल्हाद नामधारक भगवत भक्त होता महाराज. त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचे हजारो उपाय केले, पण प्रल्हाद मेलेच नाही महाराज. शेवटी वैतागला तो हिरण्यकश्यपू
आणि त्या खांबाला लात मारली. प्रल्हादाला विचारलं, सांग तुझा देव कुठे आहे? म्हटलं कुठे आहे? अहो कुठं नाही ते विचारा, माझा देव सगळीकडे आहे. मग या खांबामध्ये आहे का? हो आहे ना. म्हटले खांबाला लात मारली आणि त्या खांबातून मग नृसिंह भगवान प्रकट झाले महाराज. आणि त्यांनी काय केलं? ते हिरण्यकश्यपूला फाडून टाकलं, मारून टाकलं. पण प्रल्हादाची भक्ती पाहून देवलय प्रसन्न झाले होते. देव म्हटले, प्रल्हादा तुला काय लागतं ते माग. प्रल्हादजी म्हणतात, देव मला काहीच नको. नाही नाही काय लागतं ते माग. प्रल्हादजी म्हणतात, देव मला काहीच नको. पण देवलय आग्रह करायला लागले, काहीतरी माग, काहीतरी माग. प्रल्हादजींनी देवाला एक मागितलं बरं का, ऐका. प्रल्हादजी म्हणतात, देवा माझा बाप राक्षस होता, मला लई त्रास दिला त्यांनी, पण देवा ऐक, तू म्हणतोस ना माग, मग मला एक वरदान दे. काय? माझ्या बापानी जेवढं आयुष्यात पाप केलंय ना, त्याला त्या पापापासून मुक्ती दे, त्याला माफ कर. पहा बापाविषयी किती ऋणी असावं हे प्रल्हादाकडून शिकावं. एवढा बापाने त्रास दिला तरी प्रल्हादजी काय म्हणतात, देवा माझ्या बापाला तेवढं माफ कर. का? कारण बापाविषयी जीवनामध्ये ऋणी असावं. का ऋणी असावं बरं? एक सांगू, बापामुळे आपल्याला हा सोन्याचा देह भेटलाय, हे बापाचे पहिले सगळ्यात मोठे उपकार असतात. आता काही काही लोक बरं का, कीर्तनानिमित्ताने राजू महाराज पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला जावं लागतं. काही काही लोक भेटल्यानंतर सांगतात, महाराज हा समोरचे 3-4 बंगले आहेत ना, ते पठ्ठ्याने बांधले बरं का, याच्यात बापाचं काही नाही बरं का. महाराज समोरची 100 एकर शेती आहे, ती पठ्ठ्याने घेतली बरं का, त्याच्यात बापाचं काही नाही बरं का. महाराज घरासमोर तुम्हाला जे 5 JCB उभा दिसतेत ना, ते या पठ्ठ्याने घेतलेत, याच्यात बापाचं काही नाही बरं का. आम्ही मनातली मनात म्हणत असतो, याच्यातलं काहीच बापाचं नाही, पण तू तर आहेस ना बापाचा. अहो बापाने एवढा मोठा सोन्यासारखा देह आपल्याला बापामुळे प्राप्त झालाय, हे बापाचे सगळ्यात मोठे आपल्यावरती उपकार असतात. आणि एक सांगू, ऐका, बापाने आपल्यासाठी नसेल घर बांधून ठेवलं, बापाने आपल्यासाठी नसेल प्रॉपर्टी कमवून ठेवली, बापाने आपल्यासाठी नसेल संपत्ती कमवून ठेवली, पण या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी बापाने आपल्याला संस्कारशील सक्षम बनवलंय, हीच बापाची सगळ्यात मोठी कमाई असते माझी. आणि थोडं पुढे जाऊन सांगू का, बापाच्या प्रॉपर्टीवरती, बापाच्या संपत्तीवरती घमेंड करण्यात मजा नाही बरं का. काही काही लोक असतात, मला बापाच्याच प्रॉपर्टीवरती उड्या मारतात. अरे पण तुझं काय आहे? तुझं सांग ना काय? बापाच्याच प्रॉपर्टीवरती उड्या मारतात. पण एक सांगू, बापाच्या संपत्तीवरती, बापाच्या प्रॉपर्टीवरती उड्या मारण्यात मजा नाही. मजा कशात आहे माहितीये का? जेव्हा प्रॉपर्टी आपण कमवू आणि आपल्या प्रॉपर्टीवरती आपला बाप घमेंड करेल, हा जीवनातला सगळ्यात मोठा आनंद असतो. आज आपल्या दादांच्या वाट्याला ते सुख आलंय महाराज. त्यांच्या मुलाच्या त्या ठिकाणी कर्तृत्वाने त्यांच्या अंतःकरणाला एवढं समाधान प्राप्त झालेलं असेल की ते देवाला म्हणत असतील, देवा मला नको काही, माझे 2 कर्तृत्ववान मुलं हीच माझी खऱ्या अर्थानं प्रॉपर्टी आहे, असं आत्मिक समाधान त्यांना भेटत असेल. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. आणि कुळामध्ये अशी सात्विक कन्यापुत्र जन्माला आले, देवाला आनंद होतो. अभंगाचं दुसरं चरण. ही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा, कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की अशा घरामध्ये सात्विक मुलं जर जन्माला आले, जे आपल्या आईबापाची सेवा करतात, आईबापाची आज्ञा मानतात, आईबापाचं महत्व वाढवतात, अशा परिवाराकडे पाहून देवाला आनंद होतो महाराज. कुळी कन्या पुत्र,
होती जे सात्विक. पहा, कन्या म्हणजे काय आणि पुत्र म्हणजे काय. कोणतं कन्या पुत्र धन्य आहे माहितीये का? जी मुलगी असते ना, मुलीच्या जीवनामध्ये बापाचे घटक जर मुलीमध्ये जास्त आले, बापामध्ये जे गुण आहेत ना ते जर मुलीमध्ये जास्त आलेले असतील ना, तर ती मुलगी धन्य सांगितलेली आहे. धन्य पितृमुखी कन्या. आपल्या बापाचे सद्गुण एखाद्या मुलीमध्ये जर आले ना, ती मुलगी धन्य आहे, भाग्यवान आहे. आणि मुलगा कोण भाग्यवान आहे? आपल्या आईचे सद्गुण ज्याच्या जीवनामध्ये जास्त आले ना, तो मुलगा भाग्यवान आहे. धन्य पितृमुखी कन्या, धन्य मातृमुखी सुता. पावर का बारीक आहे का? ज्या मुलीच्या जीवनामध्ये बापाचे सद्गुण आले ती मुलगी धन्य आहे, आणि ज्या मुलामध्ये आईचे सद्गुण आले तो मुलगा धन्य आहे. पण याच्या पुढे सांगू का, आपल्या जीवनामध्ये आई बापाचे किती सद्गुण आले हे महत्वाचं नाही. आपण स्वतः डेव्हलप केलेल्या सद्गुणांमुळे आपल्या आई बापाचं नाव झालं हे जीवनात सगळ्यात महत्वाचं आहे. वाढवी महत्व वडिलांचे. जीवनामध्ये असं काम करायचंय, असं कार्य करायचंय, असं जीवन जगायचंय. आपल्या कार्याकडे पाहून, आपल्या जीवनाकडे पाहून लोक म्हटले पाहिजेत, वा वा याचे आईबाप धन्य आहे. आणि काय असतं माहितीये का, जमीन जी असते ना, जमिनीवर आलेलं पीक, शेतीमध्ये आलेलं पीक, तर ती जमीन किती कसदार आहे कशावरून कळतं बरं? एखाद्याची 5 एकर जमिनी, त्या जमिनीमध्ये किती कस आहे, ती जमीन किती सुपीक आहे, किती कसदार आहे, हे कशावरून ठरवलं जातं? त्या जमिनीवर आलेल्या पिकावरून. ते पीक जर टवटवीत असेल, प्रसन्न असेल, निरोगी असेल, तर समजून जायचं हे पीक ज्या जमिनीत उगलंय ना, ती जमीन सुपीक असली पाहिजे, जमीन दर्जेदार असली पाहिजे, जमीन क्वालिटेड असली पाहिजे. आणि एखाद्या जमिनीवरचं पीक उग रोगेट आहे, हिरमुसलेलं आहे, उग कसनुस आहे, तर काय याचा अर्थ निघतो? ती जमीन नापीक असली पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात का, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकलिनाची. जमिनीवर आलेल्या पिकावरून जसं जमिनीचं परीक्षण होतं ना, तसं कुळामध्ये जन्माला आलेले मुलं मुली यांच्या सद्गुणाने, सद्वर्तनाने, सदाचाराने लोकाला कळतं की हे कुळ किती पवित्र असलं पाहिजे. म्हणून आज बोडखे परिवाराचा त्या ठिकाणी सगळ्याला अभिमान वाटत असेल. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी हा त्यांचा सोहळा आयोजित केला. आपल्या वडिलांची सेवा करण्याचं त्या ठिकाणी त्यांना सद्भाग्य प्राप्त झालं. याचा अर्थ असा असला पाहिजे की हा बोडखे परिवार संपन्न, समृद्ध आणि संस्कारशील आहे. विठ्ठल म्हणून कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. पा, कुळामध्ये मुलगा जर सात्विक निघाला ना, तर तो त्याच्या 21 कुळाचा उद्धार करीत असतो. आणि कुळामध्ये मुलगी जर सात्विक निघाली ना, ती त्याच्या 42 कुळाचा उद्धार करीत असते. एवढी सात्विक मुलगी जन्माला येणं महत्वाचं असतं. आणि कलियुगामध्ये स्त्रीला धन्यता याच्यासाठी सांगितलेली आहे, कारण स्त्री जर त्या ठिकाणी पवित्र असेल, संस्कारशील असेल ना, ती आपली समग्र पिढी त्या ठिकाणी संस्कारशील बनवते. कलियुगामध्ये स्त्री धन्य याच्यासाठी सांगितलेली आहे, एक मुलगी ही 10 मुलाच्या समान आहे. दशपुत्र समा कन्या दशपुत्रान प्रवर्धेयन यत् फलम लभते मर्त्यस्तल्लभ्यम कन्येकया, असं स्कंद पुराणामध्ये व्यास महर्षी सांगतात. एक मुलगी ही 10 मुलाच्या समान असते. आणि बापाचा मुलीवरती विशेष जीव याच्यामुळेच असतो महाराज, कारण एक मुलगा जो बापाला सुख देऊ शकत नाही ना, ती एक मुलगी सुख देत असते महाराज. एक सांगू, देवाने एखाद्या बापाला मुलगी दिलेली असते. का दिलेली असते माहितीये का? त्या बापाने पूर्वजन्मी विशेष काहीतरी पुण्य केलेलं असतं, म्हणून देवाने त्या बापाला मुलगी दिलेली असते. मुलगी देव कोणाला पण नाही देत महाराज. कदाचित 90 सायास करून देव तुम्हाला मुलगा देईल, पण तुम्हाला जर मुलगी पाहिजे असेल ना, तुमचं पूर्वजन्मीचं कर्मच लागत महाराज. कोणाला पण मुलगी नाही देत महाराज, कारण मुलगी बापाला आई ही त्याच्या मरेपर्यंत पुरू शकत नाही, पण मरेपर्यंत पुरणारी आई म्हणजे ती त्याची मुलगी असते महाराज. मुलगी बापावर लई प्रेम करते महाराज, मरेपर्यंत प्रेम करते. आणि बाप सुद्धा मुलीवरती लई प्रेम करते. मुलीवरती जीवनात कोणीच इतकं प्रेम करत नाही तितकं बाप करत असतो. पहा, त्या मुलीचा मुलगा असेल, त्या मुलीचा नवरा असेल, यांचं परिस्थितीनुसार प्रेम कमी होत असतं बरं का.
कमी जास्त होत असतं. नवऱ्याचं मुलाचं प्रेम हे परिस्थितीनुसार कमी होतं, पण त्या मुलीचा बाप जो असतो ना, शेवटच्या श्वासापर्यंत त्या मुलीवरती सारखं प्रेम करत असतो. म्हणून जीवनामध्ये मुलगी फार महत्वाची. आणि या अनुषंगाने तुकाराम महाराज म्हणतात की कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. असं सात्विक परिवार, सात्विक कुटुंब पाहून त्या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर देवालाही आनंद होतो. बरं, ही सात्विकता कशाने प्राप्त होते? अभंगाचं 3रं चरण. गीता भागवत. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाची, अखंड चिंतन विठोबाची. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक. अखंड चिंतन विठोबाची, अखंड चिंतन विठोबाची. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की सात्विक मुलं मुली कशी निर्माण होतात? गीता आणि भागवत श्रवण केल्याने, ऐकल्यानं. पहा, तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. तुम्ही आम्ही ज्या भारत भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत ना, आपण पूर्वजन्मी पुण्य केलेलं आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतो सकळ भाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये जन्माला यायला भाग्य लागतं. का भाग्य लागतं? कारण भारत देशामध्ये जो हिंदू धर्म आहे ना, त्या धर्माचा ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. आणि तो भगवद्गीता ग्रंथ एवढा मोठा आहे. पहा, शिकागो धर्म परिषदेमध्ये जेव्हा विवेकानंद गेले होते ना, सगळ्या धर्माचे प्रमुख आले होते तिथे. विवेकानंद पण गेले होते आणि प्रत्येकाने आपापले धर्मग्रंथ आणले होते. आणि श्रीमद भगवद्गीता सगळ्यात खाली ठेवली होती आणि बाकीच्या धर्मगुरूंनी काय केलं, आपापले ग्रंथ वरती ठेवले होते. बरं, विवेकानंदांनी ती शिकागोची धर्म परिषद गाजवली, सभा जिंकली. सभा जिंकल्यानंतर एक माणूस स्वामीजीकडे आला आणि म्हटला, स्वामीजी, तुम्ही तुमच्या हिंदू धर्माचं खूप महत्व सांगितलं, खूप महात्म्य सांगितलं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अहो, पण तुमचा धर्मग्रंथ तर सगळ्यात खाली ठेवलेला आहे, आमचे धर्मग्रंथ त्याच्यावर आहे. स्वामीजींनी लय गोड उत्तर दिलं बरं. विवेकानंद म्हटले, आमचा धर्मग्रंथ खाली याच्यासाठी ठेवलेला आहे कारण आमचा धर्मग्रंथ हा सगळ्या धर्माचा पाया आहे. आणि ज्याचा पाया भक्कम त्याची इमारत भक्कम. आज तुम्ही जिवंत आहेत ना, तो आमच्या धर्मग्रंथाच्या तत्वज्ञानामुळे. का? कारण तुमच्या धर्मग्रंथानं केवळ तुमच्या धर्माचा विचार केला, पण आमच्या भगवद्गीतेनं कोणत्या धर्माचा विचार नाही केला, अखंड समग्र मानव जातीचा विचार केला. आणि मानवतेचा प्रचार प्रसार करणारा जगातला एकमात्र ग्रंथ म्हणजे आमचा श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. आणि अशा भगवत भक्ताची आपल्याला सेवा घडावी. अभंगाचं शेवटचं चरण. ए तुका म्हणे माझा गरुडाची सेवा, तुका म्हणे माझा गरुडाची सेवा, म्हणे माझ्या गरुडांची सेवा, तुका म्हणे माझ्या गरुडांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. तरी माझे दैवा पार नाही, तरी माझे दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र
दयाचा हरिख वाटे देवा दयाचा रे. आ आ आ अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की अशा भगवत भक्ताची मला माझ्या जीवनामध्ये सेवा घडावी. असं का म्हणत असतील? कारण भक्ताची जर सेवा केली ना, देवाला जास्त आनंद होतो. पहा, तुकाराम महाराजांच्या जीवनातला एक 5 मिनिटाचा प्रसंग सांगून आपल्या सेवा आटोपती घेतो. तुकाराम महाराज जी होते ना, महान वैराग्यवान होते. सकाळी उठावं आणि डोंगरावरती भजन करण्यासाठी जावं. पण तुकाराम महाराजांचं जीवन जर कोणी चालवलं असेल ना महाराज, तुकाराम महाराजांच्या पत्नी असणाऱ्या जिजाऊ माऊली. पहा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे कोणाचा हात असतो? स्त्रीचा हात असतो, पत्नीचा हात असतो. आता दादांचा उत्सव आहे, सोहळा आहे, बरोबर.
75 वर्ष त्या ठिकाणी दादांच्या जीवनाला झालेले आहे. पण दादाने जर आपल्या जीवनाच्या पाठीमागं वळून जर पाहिलं ना, तर त्यांना सगळ्यात मोलाचं त्या ठिकाणी साथ जर कोणाची भेटली असेल ना, त्यांच्या सौभाग्यवतींची साथ भेटली. म्हणून हा उत्सव फक्त दादाचा नाही बरं का, आमचे सचिन सर असतील, रवींद्र सर असतील, यांच्या मातोश्री असणाऱ्या दादांच्या सौभाग्यवती आई साहेब, त्यांचा पण हा उत्सव आहे. का? कारण त्यांच्या जीवनामध्ये अनेक वाईट प्रसंगी, कठीण प्रसंगी त्यांच्या सौभाग्यवतीने त्यांना साथ दिलेली आहे. पत्नी म्हणजे काय माहिती का? पत्नी, पत्नी शब्दाचा अर्थ पहा बरं का. बायको वेगळी आणि पत्नी वेगळी बरं का. बायको कोणाला म्हणतात? बायको भेटणं लय सोपं आहे हो. बायका कोणाला भेटतात? तसं आता अवघड झालंय म्हणा, पण तरी त्यातली त्यात सोपं आहे. बायको बारीक आहे का? बायको भेटणं सोपं आहे, पत्नी भेटणं अवघड आहे. का? फरक काय बायको आणि पत्नीतला? बायको म्हणजे काय? फक्त आपल्या पतीच्या सुखामध्ये सहभागी होते, दुःख आलं की लगेच बाजूला पळते, ती बायको असते. पण पत्नी कशाला म्हणतात माहिती का? पतनात त्रायते. आपला पती जेव्हा केव्हा संकटात असेल, जेव्हा केव्हा अडचणीत असेल, जेव्हा केव्हा दुःखात असेल ना, तेव्हा आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून जी साथ देते ना, ती पत्नी असते महाराज. म्हणून दादांना अशा प्रकारची पत्नी भेटल्या. म्हणून हा उत्सव उभय दाम्पत्याचा आहे, त्यांच्या एकट्याचा नाही, त्यांच्या पती पत्नीचा हा सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचा प्रसंग सांगत होतो. महाराज सकाळी उठायचे, भजनाला डोंगरावरती जायचे आणि तुकाराम महाराजाला खाऊ पिऊ घालण्याचं काम कोणी केलं? आमच्या जिजाऊ माऊलीने केलं. पण एक दिवशीचा प्रसंग आहे, जिजामाता त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना डोंगरावरती भाकरी घेऊन चाललेले आहेत. ऊन पडलेलं आहे, प्रचंड उष्णता आहे, पायामध्ये घालायला चप्पल नाही आणि रस्त्याने चालताना करवंदाची एक जुनाट फांदी जिजामातेच्या पायात घुसली. महाराज आरपार घुसली, कळवळल्या, खाली पडल्या. टोपलं एकीकडे, भाकरी एकीकडे, रक्त ऊन पडलेलं. आणि तेवढ्यामध्ये एक 10-12 वर्षाचं काळं सावळं बाळ आलं. जिजामातेचा पाय हातात घेतला आणि काटा काढायला लागली. जिजामाता शुद्धीवर आल्या आणि म्हटल्या, बाळा तुला काटा काढता येतो का? बाळ म्हटलं, सगळ्या जगाचा काटा मीच काढतोय. म्हटलं, काटा लय किरकोळ आहे माझ्या दृष्टीने. ते बाळ दुसरं तिसरं कोणी नव्हतं, साक्षात पांडुरंग परमात्मा होता आणि तो जिजामातेच्या पायातला काटा काढीत होता. का काढला काटा? कारण देवाची भक्ती तुकाराम महाराज करीत होते, पण तुकाराम महाराजांची सेवा जिजामाता करीत होत्या. म्हणून देवाने तुकाराम महाराजाला साक्षात्कार नंतर दिला, आधी जिजामातेची सेवा केली. हे आहे भगवत भक्ताच्या सेवेचा परिणाम. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घडवत्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. दादांच्या या उत्सवासाठी हजर राहिलेला सगळा नातेवाईक परिवार, आप्तेष्ट परिवार, शेजारी पाजारी, कोण मित्रमंडळी, सगळ्याला एकदा धन्यता देतो, धन्यवाद देतो. का? कारण सगळा पाऊस चालू आहे, परिस्थिती सगळी विपरीत आहे, तरी पण सगळेजण मोठ्या प्रेमानं आले. हे तुमचं दादावर असलेलं प्रेम याच्यातून दिसून येतं. म्हणून आपला उत्सव, कीर्तन महोत्सव, कीर्तन सोहळा पार पडलेला आहे. दादाच्या दोन्ही चिरंजीवाला, त्यांच्या सुकन्येला, त्यांच्या त्या ठिकाणी जावई साहेबांना, आमच्या गीते साहेबांना धन्यवाद देतो. विशेष म्हणजे आपल्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातले आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे नामांकित मृदंगाचार्य हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज कातकडे गुरुजी, ते या ठिकाणी वेळात वेळ काढून इतक्याला आमचा प्रवास करून आलेले आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून गुरुजींचा सन्मान करा. तुम्ही यूट्यूबवर, इंस्टाग्रामवरती गुरुजींचे अनेक रील्स पाहिले असतील. मृदंग क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे आणि आपल्या कीर्तनासाठी ते उपस्थित राहिले, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे वारकरी भूषण हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज असतील, त्याचप्रमाणे वारकरी भूषण हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज असतील, आमचे महाराजांचं नाव काय, किरण महाराज, तेही आपल्या परिसराचं भूषण असणारे, तेही वेळात वेळ काढून आलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी विना घेण्याची अत्यंत महत्त्वाची सेवा केली, आपल्याच गावातील, आपल्या परिसरातील, आपल्या नगरातील असणारे आमचे हगवणे साहेब बरं का, अत्यंत सात्विक असा त्यांचा स्वभाव आहे, माळकरी सगळं कुटुंब आहे, तेही या ठिकाणी उपस्थित राहिले. गीते साहेब, आमचे सगळं आता दादांचा सगळा परिवार
सगळ्या परिवाराला धन्यता देऊन झालेली सेवा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी रुजू करून सेवेला इथं पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आपुली कोणी मिली वापुरी उत्तरे. करा क्षमा पराध महाराज तुम्ही करा. नाही उच्चारे अधिकार आपला. करा क्षमा पराध महाराज तुम्ही करा. तुका म्हणे ज्ञानी